तो भाई साहब अपने भाई शरबत लेके आ गए यार। ये बात है, देखो उसको बाटी पराठा, अजून कढी आणि हिरवी पुदिन्याची याची चटणी आहे एकदम। गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग सुरू होत आहे मस्त आपल्या महादेवाच्या मंदिरामधून। आणि विषय असा, काल मस्त सायंकाळी रात्री आम्ही इथं दोघंजण झोपलो होतो आणि एकदम खतरनाक झोप आली होती, कारण की वर पंखा आणि मच्छर होते पण कमी चावले, काही वांधा नाही। आता पहिले सकाळी पूर्ण सगळी पॅकिंग करतो, आंघोळ करतो, मग निघतो आम्ही इथून लुधियाना साईडले। तर लुधियानाच्या पुढे आज आम्ही बिलकुल पोहोचून जाऊ। आणि आज टार्गेट आहे 100 किलोमीटरच्या प्लसचं। ते 100 किलोमीटर प्लस आज काढायचं आहे। बाकी बघू काय होते तर रस्त्यानं, तुम्हाला सगळं मी सांगतोच। बाकी कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। आणि ब्लॉग हे डेली येणार आपले, आणि डेली तुम्ही पहा आणि कसे वाटतात नक्कीच सांगत जा। आणि तुमच्या भावाने चॅलेंज, आता चॅलेंज तर नाही पण प्रवास पूर्ण तुम्हाला दाखवायचा हे करला आहे। आणि अगदी सकाळी एकदम फ्रेशपैकी हे बाई फळं दिसले। सायंकाळी आलो होतो आम्ही, तेव्हा मला काही लक्ष नव्हतं याच्या। डाळिंब आहे हे बा, मस्त जबरदस्त लागेल। पिकेल नाही तोडलंच सातच मी माहीत आहे हे बा। इकडून डाळिंब मस्त झाड आहे, डाळिंब एक नंबर खतरनाक। आणि तिकडून निंबूचं झाड आहे। आंघोळ करून एकदम फर्स्ट क्लासपैकी रेडी झालो आणि आता निघणार आपल्याला लुधियाना साईडला। लुधियाना कमी जास्त 24-25 किलोमीटर आहे इथून, काही जास्त नाही आहे। बाकी इथलं मोसम बघा किती मस्त झाला आता, एकदम सकाळी ऊन तर पुरायलं आणि एकदम मस्त वाटू राहिलं आता फ्रेशपैकी। तर चला थोड्या वेळ मस्तपैकी आपण थोडा गुळ आणि चणे आहेत ते खाऊन घेऊ आणि मग नंतर निघू प्रवासासाठी। आता आपल्याला राहुल भाऊन मस्त चहा करून आणला एकदम खतरनाकपैकी। आणि राहुल भैया धन्यवाद चाय के लिए, और बहुत अच्छी बनी है चाय। तो चलो अभी चाय का आनंद लेते हैं और निकलते फिर अपने अगले सफ़र के लिए। तो दोस्तों हमें महाराज जी कुछ बताना चाहते हैं, तो बिल्कुल आप सुनिए थोड़ा। ये प्राचीन शिव मंदिर है, यहाँ कोई भी यात्री आज निःशुल्क कुछ नहीं लेते हैं। बराबर, और व्यवस्था सारी बढ़िया है। और कम से कम ये 500 साल पुराना ये मंदिर है। अच्छा जी। बहुत भगवान भोलेनाथ का है, सबकी मनोकामना को पूर्ण करते। और इस मंदिर की खासियत ये है, यहाँ रिफाइंड डालडा सरसों तेल ये नहीं बढ़ता है। यहाँ हमेशा देसी घी का ही लंगर लगाया जाता है। शिवरात्रि को बड़ा धूमधाम से मनाते हैं। यहाँ पे श्रद्धालु बहुत आते हैं, सारे सेवा करते थे, सबका सहयोग मिलता है, सब सेवादार हैं यहाँ पे। जय हर हर महादेव। हर हर महादेव जी। आणि मित्रांनो, खरंच मंदिरात थांबून एकदम मस्त वाटलं। काल सायंकाळी आलो होतो, महाराजजीला परमिशन विचारली, महाराजजी म्हणले काही विषय नाही थांबा। आणि तिकडे मस्तपैकी आम्हाला 2 खाट भेटले झोपायला। आता मी एका नदीवर उभा आहे ना, नदीमध्ये एवढे खतरनाक बदक दिसू राहिले एकदम। मी सांगतो की असे एवढे सुंदर बदक आणि असे थव म्हणजे खूप मोठे मी पहिल्यांदा पाहिले बा। वाईड अँगलमध्ये सध्या कॅमेरा पण हे पहा, एवढे खतरनाक दिसू राहिले तेव्हा तिथपासून इथपर्यंत पुरे बदकच बदक। आणि मधात नदी, इकून तिकून वातावरण पहा किती मस्त आहे। मस्त इकून मोठे झाडं, इकून झाडं, आणि मधात ते बदक बसले आहेत। एक मिनिट मी अल्ट्रावाईडमधून लगेच कॅमेरा काढतो, तुम्हाला दाखवतो बदक। तर मित्रांनो, अल्ट्रावाईडमधून काढला कॅमेरा आणि हे बदक पहा किती जवळ दिसतं आता। खतरनाक बदक दिसू राहिले। तुम्हाला सगळं वाईट दिसत पण ते एकदम क्लिअरपणे बदक आहे सगळ्या ठिकाणी। मस्त नाश्ता करायला थांबलो होतो, पण विषय असा झाला की उन्हात चालू भूक जास्त लागली होती, म्हणजे चला नाश्ता करू। बाटी पराठा, अजून कढी आणि हिरवी पुदिन्याची याची चटणी आहे, एकदम खतरनाक आहे। चला पहिले आता खातो, एकदम कडक भूक लागली। आणि खरंच भूक माझ्या नावावरले जात नाही भाऊ, पहिली गोष्ट तर। अरे बा, लई गरम आहे रे भाऊ। एक नंबर। सध्या पोहोचलो लुधियानामध्ये, आणि लुधियानामध्ये इकडे पाहिजे केवढं मोठं रेल्वे स्टेशन होऊ राहिलं। बाकी असा ब्रिज, त्या ब्रिजहून चाललो आता आम्ही लुधियानाच्या सरळ आता आहे श्रीनगर मेन हायवे आहे, त्या हायवेने चाललो। मित्रांनो, आता तिकडल्या साईडनं सरदारजी शरबत ऑर्डर राहिला। आम्ही सर्व्हिस रोडला चाललो होतो आणि सरदारजीसोबत हा बोलायला चालला की आम्हाला या बॉटलमध्ये शरबत द्या। आणि तिकडल्या साईडला यायला म्हणलं जाऊ नको, पण आम्हाला नाही भाई मैं जाके लेके आऊँगा। तो काही विषय नहीं, तू जा और लेके आ भाई, जल्दी आ। बिल्कुल भाई बोल रहा है मैं अभी जाके तुरंत लेके आता हूँ। तो उनको बोला कोई दिक्कत नहीं, तुम लेके आओ, मैं इधर ही रुकता हूँ, फिर जा, फिर आराम से जाना। तो भाई साहब अपने भाई शरबत लेके आ गए यार। ये बात है, देखो उसको बोला उस साइड से ना जाओ, बोल नहीं कोई नहीं, मैं जाके लेके आऊँगा, ठंडा शरबत पियेंगे। तूने पी लिया? हाँ 2 गिलास। क्या बात कर रहा है? हाँ सच में।
एक नंबर भाई मस्त. सॉलिड एक नंबर. और यही शरबत हमें पीछे 30 रुपये ग्लास दे रहे थे ना. हां चला काही विषय नाही. देवाची कृपा होती की इकडे प्या तुम्ही, तिकडे नका पिऊ. आम्ही मग मागं थांबलो पण तिकडे 30 रुपये गिलास म्हणत 30 रुपये गिलास शरबत पियापेक्षा काही खायला पुरते. मग आता पण अडीच शरबत फ्रीमध्ये भेटलं काही 1 लिटर. तर चला आता शरबत पिऊ आणि मग नंतर जाऊ धीरे धीरे थोडा आरामात पुढे. आज विषय झाला सगूनपासून जास्त फक्त चालूनच राहिलो ना. मी आज जास्त ब्लॉग शूट केला ना. मी आज इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला, काहीच नाही. नुसतं चालून. तर विषय असा आहे की हा असा हायवे आहे आणि याच्यावर इकडून तिकडून दोन्हीकडून बॅरिकेड आहेत. बाकी कुठे मोजकीच थांबायला जागा आहे. पण आता असं एक जागा दिसली मस्त, वर हिरवेगार झाडं दिसले आणि साईडला असं हे आहे, फुटपाथ बी नाही आहे या रोडले. फुटपाथ जर असते त्याच्यावर म्हणजे बाजूला थांबायला जागा असते, पण ते बी नाही आहे. पण काही विषय नाही. तरी आपण आता थोडा वेळ बसू. हे बा मस्त रायडर येऊ राहिले. हे बा रायडर. पहा मित्रांनो, मस्तपैकी रायडर गेले आता राईड करत. काय माहीत कोणत्या म्हणजे गाड्या कुठल्या होत्या, काही नंबर दिसला नाही. खूप जोरात गेल्या आणि या रोडनं सगूनपासून एवढ्या गाड्या तर राहिल्या. मी सांगतो की अख्ख्या 5 ते 10 मिनटं सुपर बाईक आलीच पाहिजे. एवढं खतरनाक हायवे हा. खूप म्हणजे खतरनाक गाड्या चालतात. आणि हा हायवे आता डायरेक्ट आपण इथून पठाणकोट निघते. त्याच्यानं मला असं वाटतं या रोडवर जास्त गाड्या चालतात. असो काही विषय नाही. तुम्हाला सांगतो मी अपडेट काय आहे तर. बाकी हर माझे सगूनपासून फक्त चालूनच राहिलो आम्ही, जो आमच्या जवळचा. आणि बाकी नाश्ता कुठे केला होता? हां हे पराठे खाल्ले होते तेव्हापासून खाल्लं नाही. मग आता डबल भूक लागली आणि आता आम्ही घेतलं समोसा. हे बा पहिली 1 प्लेट खाल्ली, आता ही दुसरी प्लेट, म्हणजे 2 प्लेट दाबू राहिलो. आणि तेव्हा कुठेतरी भूक शांत झाली. आता संध्याकाळी जेव्हा जेऊ तेव्हा जेऊ. सध्या आता पेटपूजा करणार. चला आम्ही समोसे दाबतो. छोले आणि समोसे पाहून घ्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण सध्या जलंधरच्या मागे आणि आपल्याला थांबायला एक चांगली जागा भेटली. मागे जागा भेटलीच थांबायला, पण विषय झाला होता ते मंदिर रात्री चालून होतं आणि त्याच्यावर टायमिंग लिहिलं होते की सकाळी 7 वाजेपासून तर सायंकाळी 7 वाजे लोक. आणि मग ते महाराजी म्हणून मंदिर चालू राहत नाही. म्हणलं काही विषय नाही, पाहायला लागलो आणि तिथून निघून आलो. बाकी अशी आपल्याला एक जागा भेटली थांब्यासाठी. अडी म्हणलं आपण टेंट गिट लावू आपल्या सायकली. आणि हे गुरुद्वारा वाटते, फक्त आतमध्ये गेट ओपन नाही द्यायच्या ना. तर विषय असं झाला अडी मस्त थांबायला जागा, काही टेन्शन नाही. शेड गिड आहे तर शेडमध्ये आपण टेंट लावू. चला मित्रांनो, आजचा मुक्काम इथंच आहे. बाकी जेवण खाऊन काय करायला बनवू ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आधी थांबून आता पूर्ण म्हणजे सायंकाळ रात्र झाली. आंघोळ वगैरे फ्रेश झालो, सगळं टकाटक आटपलं. फक्त आता झोपेची तयारी होती, पण झोपेच्या अगोदर चला म्हणलं जेवण म्हणजे आज काय करू राहिलं ते आपल्या सगळ्या पब्लिकला सांगून देऊ. तर आज तुम्हाला 1 मिनटं दाखवतो. बा ही मॅगी आणि दुसरी तिकून ती मॅगी बनवून राहिली. अजून एक मॅगी माझ्यासाठी, एक सोनूभाऊसाठी बनली. आणि आजचा आमचा मॅगीचा वाटते मला लास्टचा दिवस आहे, कारण की उद्या सोनूभाऊ अलग होणार आहेत, आपण अलग होणार आहोत. भाऊ काय होते तुम्हाला सगळे मी अपडेट सांगतो. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.